एक रेल्वे पटरीवर झोपलं सानप बाबा. दुसरं आलं म्हणे यार काय करायला, जीव द्यायलो म्हणे. अरे म्हणे जीव कशाला देतो, नाही जगण्याची इच्छा नाही म्हणे माझी आता. अरे म्हणे जीव द्यायला लागला म्हणे, हो. जगायचं नाही तुला म्हणे, नाही. त्याच्याजवळ टिफिनचा डबा भरलेला होता. तो माणूस म्हणे मग ह्या डब्यात काय म्हणे, जेवण आहे म्हणे. मग डबा कशाला सोबत आणला म्हणे, रेल्वेला उशीर झाल्यावर काय उपाशी मरू काय. हे मरणार आहे का सांगा तुम्ही मला. एक बाई एक पोरगी अशी मेकअप करून निघाली, मेकअप करून जीव द्यायला निघाली. जरा 4G आहे कळलं तर बघा. मेकअप करून जीव द्यायला चालली. एक मुलगा भेटला म्हणे, कुठं निघाली म्हणे, जीव द्यायला चालली. ते म्हणे जीव द्यायला म्हणे, कशाच रे, जगण्याची इच्छा राहिली नाही म्हणे माझी. म्हणे मरायला काय झालं, जगायची इच्छाच राहिली नाही म्हणे. म्हणे मग एवढा मेकअप करून जीव द्यायला चालली काय म्हणे, उद्या पेपरात फोटो चांगला आला पाहिजे ना. आता ही मरणार आहे का मला सांगा, अजिबात नाही. महाराज म्हणले मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकाय बरा वाटत नाही. चष्म्यावाले आजी मरा वाटतं का, त्या चष्म्यावाले आजी मरा, मी का गळा दाबायलो सांगा, मरा वाटतं का नाही. काय राहिलं आता, काय राहिलं, नातीचं लगन डोळ्यान पाहायचं, बरोबर आहे. ज्याची गरज तापवाडी, कळी काळ पाया पडी, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जण. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननीत पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी मालान कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग रूप प्रथमन मन प्रथमन माना, 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 पांडुरंग रूप प्रथमन मन प्रथमन माना. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुगा. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता. ज्याचे गरज तापवाडी, कळी काळ पाया पडी, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करणे, मॉनिटर वाढवा. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारी, वितराग संपन्न पंचमीत निर्माते, महाराष्ट्र भूषण देहू निवासी, जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र पिंपळवाड निकुंभ या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, राग बाबा यांच्या आशीर्वादाने, तुकाराम बाबा माऊली महाराज यांच्या प्रेरणेने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने,
गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये आणि तरुण मंडळीच्या विशेष प्रयत्नानं सुरू असणारा हा नामसप्ताह, रामनवमी हनुमान जयंतीचा हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे. आणि यावर्षी खूप मोठं नियोजन गावकरी मंडळीनं केलं. गेल्या वर्षी काल्याच्या कीर्तनातच ठरलं होतं आहे का नाही, आणि जवळपास 21-25 हजार देणारी बरीचशी दाती तयार झाली होती का. आणि म्हणून यावर्षी हा खूप मोठा उत्सव या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून होत आहे. आणि या उत्सवाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन ज्यांचं आहे ते आमच्या हरिभक्तपरायण नंदू महाराजांच्या प्रेमामुळे बरीचशी मंडळी, आता 7-7 दिवस संतोष बुवानं या प्रेडला देणं एवढी सोपी गोष्ट नाही. माझी कोणतीच तारीख खाली नव्हती, पण नंदू महाराज म्हटले नाही, आपण गेल्या वर्षी म्हटलो होतो, आपण शब्द दिलेला आहे. म्हणून पुन्हा सगळ्यांच्या प्रयत्नातून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत गायक हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे संतोषजी महाराज वाघ या ठिकाणी उपस्थित आहे. वाघ असल्यावर काय ताने आता, बरोबर आहे ना. हरिभक्तपरायण आमचे पांडुरंग महाराज भोसले, हरिभक्तपरायण आमचे राम महाराज, रामनवमी निमित्तानं सप्ताह आहे म्हणून राम महाराजही उपस्थित आहे का नाही. आणि ही सगळी बाळगोपाळ मंडळी, महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी बाळगोपाळ मंडळी, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, ज्ञानी यांची माऊली यूट्यूब चॅनल ते दादा सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कृष्णा साऊंड सर्व्हिस आहे का नाही, जय बाबाजी मंडप, कृष्णा भाऊ, त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे. भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होत? कळीकाळ पाया पडे, काळ पाया पडतो. महाराज पण ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा नाना, पुसा 6 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कुणाला. 6 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. तुकाराम महाराजांना पंचमवेद गाथा लिहिला, पण कधी स्वतःच्या मताचा आग्रह केला नाही बरं का. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे जे पाटे ते बोला, पहावे पुराणे विचारोनी. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. वेदात असेल तर ऐका, शास्त्रात असेल तर ऐका, पुराणात असेल तर ऐका. हे माझं मत नाही, हे वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. पांडुरंग बुवा, एखादा महाराज म्हणत असेल ना, मला असं वाटतं आम्हाला वेद काय म्हणतं सांग, पुराण काय म्हणतं सांग, शास्त्र काय म्हणतं सांग. मग तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र हे प्रमाण आहे ना. मग आमचं शास्त्र काय सांगतं? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. चौवेदी जाण, जे पाटे ते बोला, चौवेदी जाण. 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती. हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे, हे माझं मत नाही. कोणी म्हणाल आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? तुम्ही ज्या ज्या वेळेस भजन येईल त्या त्यावेळेस हातानं टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. चिंतिता जयाशी. त्यानं मिळेल काय? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद भगवंताच्या नावामध्ये आहे. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे, मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. भगवंताचं सुलभ नाम घ्या रामबुवा. भगवंताचं सुलभ नाम घेतलं की दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ सरळ अर्थ आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करतात. देवाच्या नावाचं काय सामर्थ्य आहे. नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कशू नाही होत. एखादं जनावर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते, म्हणजे पनैया म्हणजे चप्पल पायात घालायला मिळते. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर याची राख होते, याला पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर प्राण्याने खाऊन याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा या नरदेहाचं दुसरं काही होत. विपाई आगीत पडे का भस्म होणी उडे.
याच्यापेक्षा दुसरं काय? महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. या नरदेहासारखं अमंगळ या जगाच्या पाठीवर काही नाही. नाही अपवित्र शरीरा आयसे. एखादं म्हणतं काय सुंदर नाक येऊ त्यांचं पोपटासारखं, येऊ द्या सर्दी. बोला, आवडतं का ते नाक? काय म्हणतात, काय डोळे हो त्यांच्या हरणासारखे, येऊ द्या चिपड. बोला, काय म्हणतात, काय सुंदर बोलतात होते, 2 दिवस ब्रश करू नका, लांबून बोलावं म्हणतात, वास यायलाय तोंडाचा. चांगलं बोलता पण तोंडाचा वास येतोय तुमच्या. नवद्वारे पुरे देही, नवही द्वारातून घाण सोडून दुसरं काही बाहेर येत नाही. तुम्ही विचार करा, या नरदेहासारखा अमंगळ आणि अपवित्र मग दुसरी कोणती आहे? भजनानं नरदेहाला पवित्रता येत असते. लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगेल, लक्षात ठेवा. बाकी दुसरं काही सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. 10 कोटी रुपये तुमच्याकडे, काय सामर्थ्य आहे? 10 कोटी रुपये तुमच्याकडे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाची तरी आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत बोला नाही. क्षण क्षणा हाची करावा विचार. एक क्षणाचं सुद्धा आयुष्य माणसाला वाढून मिळत नाही. काय ताकद आहे माणसात? बोला, सांगू माणसाची ताकद काय तुम्हाला? माशी पंख पाकडी तव हे सरे. थोडा आवाज देत आता. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो बर का नंदुबुवा. तेवढा वेळ फोन पाहायला लागत नाही. आपलं ते मरायला लागत नाही माणसाला, बरोबर आहे ना? माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो. माझ्याकडे लक्ष द्या, काय ताकद आहे आपल्यात. चला, मी तुम्हाला घडलेली घटना सांगेल. अजित दादाला जाऊन जवळपास आता 1.5 महिना 2 महिने व्हायला लागले, बरोबर आहे ना? स्वतः 6 वेळ उपमुख्यमंत्री. थोडा आवाज दे रे बाळा, मी खूप जवळून बोलतो, थोडा वाढ. 6 वेळ स्वतः उपमुख्यमंत्री. सत्ता आणि पद आणि पैसा संपत्ती मोजमाप लावा. 6 वेळ स्वतः उपमुख्यमंत्री, 6 वेळ उपमुख्यमंत्री. बायको राज्यसभेची खासदार, पुतण्या आमदार, चुलत बहीण खासदार आणि काका एका पक्षाचा अध्यक्ष. आणि पैसा म्हणावतो तो मोजता येणार नाही एवढा आहे. पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. महाराज हे विसरू नका बरं. आपण होऊन होऊन किती मोठे होणार आहे. आपण होऊन होऊन फार तर जिल्हा परिषद सदस्य होऊ, 6 वेळ उपमुख्यमंत्री होणार आहे आपण. पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं ना. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. प्रमाण आहे त्याला. सत्तेचं काही चालणार नाही आणि संपदेचं काही चालणार नाही. राहील ठाईचे ठाई, जाग्यावर राहणार आहे. काही किंमत नाही महाराज. काही सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. महाराज म्हणले या नरदेहाचा विचार केला तर आयुष्य मोजा वया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या पाहे. अजून किती आहे अवकाश.
क्षणाक्षणाला काळ आपलं आयुष्य मोजत बसलेला आहे. म्हणतात ना देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह टाळ्या वाजून घ्या. देह जाणार आहे. हा बरोबर आहे ना. महाराज म्हणले देह जाणार आहे. लक्ष देऊन आहे का. शेकी ज्याचा त्या देह हा पाचाचा आणेला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. जो आलेला आहे तो जाणार आहे ना, जावं लागणार आहे, पण जायला आवडत नाही. जायला आवडत नाही ना. आगा मर हा बोल न साहती. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐका वाटत नाही. माणसं मरण्याचे नाटकं करतात पण मरत नाही. एक रेल्वे पटरीवर झोपलं सानप बाबा. दुसरा आलं म्हणे यार काय करायला, जीव द्यायलो म्हणे. अरे म्हणे जीव कशाला देतो. नाही जगण्याची इच्छा नाही म्हणे माझी आता. अरे म्हणे जीव द्यायला लागला म्हणे. हो जगायचं नाही तुला म्हणे. नाही. त्याच्याजवळ टिफिनचा डबा भरलेला होता. तो माणूस म्हणे मग ह्या डब्यात काय म्हणे. जेवण आहे म्हणे. मग डबा कशाला सोबत आणला म्हणे. रेल्वेला उशीर झाल्यावर काय उपाशी मरू काय. हे मरणार आहे का सांगा तुम्ही मला. एक बाई एक पोरगी अशी मेकअप करून निघाली. मेकअप करून जीव द्यायला निघाली. जरा 4G आहे कळलं तर बघा. मेकअप करून जीव द्यायला चालली. एक मुलगा भेटला म्हणे कुठं निघाली म्हणे जीव द्यायला चालली. ती म्हणे जीव द्यायला म्हणे कशाच रे. जगण्याची इच्छा राहिली नाही म्हणे माझी. म्हणे मरायला काय झालं, जगायची इच्छाच राहिली नाही म्हणे. म्हणे मग एवढा मेकअप करून जीव द्यायला चालली काय म्हणे. उद्या पेपरात फोटो चांगला आला पाहिजे ना. आता ही मरणार आहे का मला सांगा. अजिबात नाही. महाराज म्हणले मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकाय बरा वाटत नाही. चष्म्यावाले आजी मरा वाटतं का. त्या चष्म्यावाले आजी मरा. मी का गळा दाबायलो सांगा. मरा वाटतं का नाही. काय राहिलं आता, काय राहिलं. नातीचं लगन डोळ्यान पाहायचं. बरोबर आहे. म्हातारे माणसं म्हणतात एकदा नातीचं लगन डोळ्यान पाहिलं की मी मराय मोकळा. आणि घरचे म्हणतात याल मरू द्या मग तारीख काढू. आपण तारीख काढून ह्यान मधीच मराव झाला का नाही. चांगल्या कामाचा खोळंबा. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकायला बरा वाटत नाही, पण मरावं तर लागतं ना. जावं लागतं. मन मृत्यूची भीती सर्वाला आहे. मरणाची भीती नाही असा माणूस नाही. सरपंच असला तर गावात भिणार नाही. होय नागरी सरपंच. सरपंच असला तर गावात भिणार नाही. आमदार असला तर तालुक्यात भिणार नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला कपडे घेऊन पळावं लागलं. विचारा बांगलादेशच्या पंतप्रधानाला शेख हसीना आजपर्यंत भारतातच राहिला या. जवळपास 7-8 महिने झाले देश सोडून.
पंतप्रधानाला काय भीती नाही मरणाची? हो, मरणाची भीती सगळ्याला आहे. मग Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे? मरणाची जर भीती नाही तर Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे? आम्ही त्या इस्रोला माझं कीर्तन होतं माझं, पण मला येता नाही आलं. काल्याचं कीर्तन होतं ना, तेव्हा ते शिंदे साहेब येणार होते, बरोबर आहे? ते शिंदे साहेब येणार, मग ते कलेक्टर आले, SP आले. मग आम्ही ज्या रूममध्ये होतो बंगल्यामध्ये, तो बंगला होता, ते चेकअप करत होते त्या बंगल्याला. मग आम्ही एका पलंगावर बसलेलो होतो. म्हणे उठे या असे. उठलो. मग त्यानं ते पलंग चेक केला. म्हणे हे खोली आहे. मग ते खोलला. मग ते पलंग चेक केला, तो बॉक्स उघडला, तो चेक केला, ती रूम चेक केली, हॉल चेक केला, ते बॉम्ब पथक श्वान पथक आलेलं, आणि तिथं असा मृदंग ठेवलेला होता. म्हणे इसमे क्या आहे? म्हणलं इसमे वाजवणे का आहे? नहीं म्हणे अंदर क्या है? म्हणलं दोन्ही गुण हन्ना पड़ता है, मग आवाज आता है उसमें. नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाक्या आहे ना, तुमने पूछा है तर हमने ठेवा कुठे आहे तवा? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. नहीं बोले इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी ड्यूटी का प्रश्न आहे. बोले म्हणजे मुद्दा हा आहे की इथं जर काही अनुचित प्रकार घडला, ही सगळी जबाबदारी कोणाची आहे? आमची आहे. इथं CM येणार आहे, डिप्टी CM येणार आहे, आणि जर काही घडलं तर त्यांच्या जीवाला काही झालं तर आमच्या नोकऱ्या धोक्यात राहतील ना. मुद्दा ह्या एवढाच आहे माझा की मरणाची भीती आहे ना, मृत्यूची भीती नाही का? मृत्यूची भीती सर्वाला आहे ना. आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. नंतर पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. डॉक्टरांच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते. बोला, डॉक्टरांच्या हातात वाचवणं. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचवनिया. चांगलं मोठं ऑपरेशन असलं ना, डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही प्रयत्न करणार, पण काही बरं वाईट झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, आम्ही जबाबदार राहणार नाही. याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. मग महाराज म्हणले मृत्यूची भीती जर घालवायची असेल तर तुम्हाला त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गावे लागतील. ज्याचे गरजता पोवाडे, आणि त्याची जेनत्याईनच म्हणली, नाही कळलं का तुम्हाला? ज्याचे गरजता पोवाडे, ऐका, कळी काळ पाया पडे. याच्या त्याच्या पाया पडून ही भीती घालवता येणार आहे का? महाराज म्हणले तेथे कोणी सोडविना. पुन्हा एकदा सांगतो, एका चक्र पाणी वाच. मग त्याच्या नामाचे पोवाडे गा. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळा असे दुरी ठेला. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. ऐका,
त्याच्या नामाचे पोवाडे गा, ज्याचे गरजता पोवाडे. गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. ही गरजणारी मंडळी आहे सगळी. गरजणारी आहे म्हणून तर गरज पडली. नाही कळलं का? गरजणारी आहे म्हणून आपल्याला त्यांची गरज पडली. आणि गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. काल हे मंडप जायच्या अगोदर काय झालं? पाऊस यायच्या अगोदर काय होऊ लागलं? गरजू लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. सिंहाची गाय बोला, सिंहाची गाय गर्जना. सह्याद्रीचा सिंह गरजतो. गरजणे बरोबर आहे ना? सह्याद्रीचा सिंह गरजतो. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. पोवाडे म्हणजे नामस्मरण. पोवाडे म्हणजे कीर्तन. पोवाडे म्हणजे कथा. पोवाडे म्हणजे अभंग. पोवाडे म्हणजे गवळणी. पोवाडे म्हणजे कीर्तन. गायीन लीळा चरित्र. महाराज म्हणतात आम्हाला दिन रजनी एकच धंदा आहे. दिन रजनी हाती धरला गोविंदा रजनी हाची पाठ एक होता, आता एक आहे. उद्या सकाळी एक आहे, संध्याकाळी एक आहे. दोन दोन तीन तीन कीर्तन आहे. दिन रजनी हाची. बस दुसरं काम काय? कोणी जर म्हणलं तुमचा धंदा चांगला आहे नंदुबा, मस्त आहे तुमचा धंदा, वाईट वाटून घेऊ नका. महाराजानं सांगितलं आमचा धंदा आहे. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. आमचा धंदा आहे पण हिताचा आहे. आमच्या धंद्यात आमचं बी हित आहे आणि तुमचं बी हित आहे. काही धंद्यात स्वतःचं हित असतं पण दुसऱ्याचं हित असतं. काही धंद्यात दुसऱ्याचं हित असतं पण स्वतःचं हित असतं. पण काही धंद्यात स्वतःचं हित असतं आणि दुसऱ्याचं हित आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका, हा आमचा धंदा आहे. घातला दुकान देती. आमच्या दुकानात काय देती आली अशी दान. आमच्या दुकानात या. आमच्या दुकानात आल्यावर जीवनाचं कल्याण आहे. लक्षात आलं का? आमच्या दुकानात आले तर जीवनाचं कल्याण आहे. कल्याण लावलं की मग मुर्दा आहे. नाही कळलं का? जाऊ द्या मग. धन्यवाद. विठाला विठाला. महाराज म्हणले दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. गायीन लीळा चरित्र पोवाडे. अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. पोवाडे पोवाडे म्हणजे भजन. पोवाडे म्हणजे गुणगान. पोवाडे म्हणजे चरित्र. अहो शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा बोला पोवाडा. पोवाड्यात काय असतं? शिवाजी महाराजाचं चरित्र. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. आणि माघ मध्ये नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेऊ असं वचन महासाहेबाला दिलं. तेवढ्यात उमरट गावावरून एक मावळा आला. त्याचं नाव तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेच्या हातामध्ये एक निमंत्रणाची पत्रिका होती. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभमंगल प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली पण तानाजी मालुसरेला सांगितलं तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायचं.
शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, ही आम्हाला शोभत एवढी कामगिरी आमच्या पदरात घालायला. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश आलं. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा अपयश आलं तर ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुझं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजो 500 मावळ्याची फौज घेऊन तानाजी मालुसरे कोणावर स्वारी करणार. मर्दाची तुटली पगारे ढाल, रक्ताने शरीर झाले लाल, हाताला गुंडाळो निशाल झेली तोबा, किल्ले कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती. मराठे मागे नासरती, वरून मी कायाची ख्याती, निघाला ताना हा झुंजा. कोंडाणा घेतला पण तानाजी मालुसरेला त्यामध्ये वीर मरण आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून उद्गार आले, गड आला. याला म्हणायचं पोवाडा, बरोबर आहे ना. हे काय शिवाजी महाराजाचा पोवाडा, आणि पोवाडा म्हणलं की या स्वरातच सांगावं लागेल ना. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश आलं. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा अपयश आलं तर आता पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार. असं सांग नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे, शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटरच फाडला. पण नसता फाडलात बरं झाला असतं, बरोबर आहे. पोवाडा म्हणलं की त्या स्वरातच लागेल ना, ज्याचे गरजता पोवाडे. महाराज म्हणले, कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो, कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले ना, काळ यांच्या पाया पडलेला आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली माऊल्या हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना तुम्ही? हां, एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काल पाऊस आल्यावर तसंच म्हणले असतील ना, याला आजच मरायचं होतं का? बरोबर आहे ना. या महाराजाला आजच मरायचं होतं का? एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणायचं कळी काळ पाया. तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. महाराज याला म्हणायचं कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बोला बरं. ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? सोपं आहे का ते? या बाया रडताना म्हणतात, माझ्याकडे एकदा डोळ्यानं पहा, आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तू हे लागतील आणि त्याची उघडतील. ती काय एवढी सोपी गोष्ट थोडीच आहे. ते हालत डुलत नाही म्हणून काही चान्स आणून घेतात रडताना, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, हे काय सोपी गोष्ट आहे का? अहो माणसाला भूत आहे म्हणलं तरी भीती वाटते. आमच्या गावात एकाला सांगितलं, गावातल्या मशानभूमीत भूत आहे आणि त्याचं पोरगं आजारी पडलं, संतोष बुवा. आणि नेमकं ते जायचा रस्ता दवाखान्यात तो एकच. आता त्याला आठवायला लागलं ना भूत आहे, पोराला तर दवाखान्यात न्यायचं. मग त्यानं लेकरासाठी आपलं छातीवर दगड ठेवला, बॅटरी घेतली, पोराच्या हाताला धरलं आणि निघाला चालत चालत. आणि नेमकं मशानभूमीजवळ आला आणि त्याला ते सगळं आठवायला लागलं. गावातल्या मशानभूमीत भूत आहे. आणि नेमकं मशानभूमीजवळ आला आणि तिकडून एक माणूस कंदील घेऊन आला आणि दोघांची भेट झाली मशानभूमीतच. मग हा इकडून जाणारा पोरग घेऊन जाणारा बित्रा त्याला म्हणे, का हो तुम्ही असं ऐकलं का? आपल्या गावातली लोक म्हणतात बा आपल्या गावातल्या मशानभूमीत भूत आहे म्हणून. ते तिकडून आलेलं म्हणे, बा म्या काय पाहिलं नाही, मला काही भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झालेत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. महाराज ही सोपी गोष्ट आहे का सांगा बरं आता? अहो हे सोपं नाही ना. उठून बसणं शक्य नाही आणि बसल्यावर बाकीचे थांबणं शक्य नाही. कळी काळ पाया पडे. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला, ऐका. सोपान काका, माऊली निवृत्तीनाथ, मुक्ताबाई,
पैठणवरून नेवाशाकडे जात असताना रस्त्याने लोक दर्शनाला यायचे. आलेल्यांना माऊलींना आशीर्वाद द्यायचा. पुरुषांनी दर्शन घेतलं का आयुष्यमान भव, आणि महिलांनी दर्शन घेतलं की सौभाग्यवती भव. एका महिलेला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. कुठे चालली माय दिदू? बसली बसली बसली. हा, एका तिच्या डोळ्यातून अश्रू आले. माऊलीने विचारलं रडायला काय झालं? म्हणे माऊली, तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण हा या जन्माचा की पुढच्या जन्माचा? म्हणले म्हणजे? तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जी अंत्ययात्रा जाणारी दिसते ना, ती अंत्ययात्रा माझ्याच नवऱ्याची आहे. काय प्रसंग असेल समोर डोबा? सोपी गोष्ट आहे. माऊली म्हणले माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. म्हणले काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद नाव आहे. माऊली म्हणले सच्चिदानंद मरण कसं काय? गेले सच्चिदानंदाजवळ, त्यान म्हणले सच्चिदानंदा उठा. मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले काळाची शिलगा, वेळ काळाची शिलगा, वेळ काळाची शिलगा. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 बाळा पोटी माहेर गेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्राशील. कैसा वासुदेव बोलतो बोल, त्यांना जिवंत केलं. आणि ऐका, ज्ञानेश्वरीचा लेखक त्यांना बनवलं. सांगितली कोणी ज्ञानेश्वरी? माऊलीनी. पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. आणि लिहिली कोणी? मेलेल्या माणसानं जिवंत होऊन. आणि वाचली कोणी? बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचर, आरती भगवान बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. तीच ज्ञानेश्वरी बाबांना पाण्यावर बसून वाचली. लक्षात ठेवा बरं का, ती ज्ञानेश्वरी बाबांना पाण्यावर बसून वाचली. आणि दुसरं मला सांगा, आपलं इंद्रिय जर आपलं टेचलं तर आपण जगणं शक्य आहे का? नाही. पण एक सांगू तुम्हाला, भगवान बाबांनी जेव्हा नारायणगड सोडला आहे का, तेव्हाची घटना आहे ना. आणि भगवान बाबांना आपलं इंद्रिय टेचलं. आणि ऐका, तदनंतर भगवान गडाची निर्मिती आहे. त्याच्यानंतर 12 वर्ष भगवान बाबा राहिले. महाराज म्हणतात याला म्हणतात कळीकाळ पाया पडी. सोपी गोष्ट नाही ना. भगवान बाबा ज्यानं पाहिले बी नाही, ते लोक भगवान बाबाचं नाव घेतलं तरी कोटीनं वर्गणी देतात. आता मी 4-5 दिवसापूर्वी कीर्तन केलं बायाळा, आपल्या तिकडे मांजर सुंब्याजवळ. सानप बाबा एका गावानं वर्गणी दिली 4,25,26,00,000. 4,25,00,000 ते 26,00,000. आणि पुन्हा एक सप्ताह केला, नारळी सप्ताह, त्याचा 70 ते 80,00,000 खर्च यंदाच, याच वर्षी. लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? मला काय सांगा, हे भगवान बाबाचं नाव जरी घेतलं तर लोक आज कोटीनं देणगी द्यायला तयार होतात. यांनी काळावर विजय मिळवलेला आहे. काळावर यांनी विजय मिळवलेला आहे. कळी काळ पाया पडे. महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे,
कळी काळ पाया पडे. हो महाराज, जवळपास पाऊण तास झाले तुम्ही आम्हाला ज्याचे 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 म्हणायला लागले, पण कुणाचे? तो हा पंढरीचा जोरदार टाळ्या वाजवा जोरा. किती सुंदर चाल म्हणली त्यांनी, आहे का नाही? या तिघांना बी गळा आहे, कैला नरड असत, बरोबर आहे ना? महाराज म्हणले तो हा पंढरीचा नाना, कुसा 6-18 जना, तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, कुसा 6-18 जना, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण आहे? बोला. पंतप्रधान नाही, चुकीच आहे. राष्ट्रपती. राष्ट्र म्हणजे देश आणि पती म्हणजे मालक. राष्ट्राचा पती म्हणजे राष्ट्रपती. देशाचा मालक कोण आहे आपल्याला माहित नाही ना. आपण म्हणायलो गॅस कमी पडला आणि तेल कमी पडलं, बरोबर आहे ना? मालकच माहित नाही कोण आहे, बरोबर आहे? देशाचा मालक आहे राष्ट्रपती, पंतप्रधान त्याच्या नंतरचं पद आहे, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले पण या जगाचा राजा कोण आहे? कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा सर्वांनी म्हणा, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे म्हणा, हा सर्वांनी म्हणा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा, कानडा कानडा राजा पंढरीचा, कानडा
खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा वाली माझेचा कानडा राजा. लगेच इगो कमी केलता, बेसूर झालं माझं. 500 कमी करायचे. हा लक्ष द्या. कानडा राजा पंढरीचा. महाराज म्हणले तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. कानडा राजा पंढरीचा. मग तो पंढरपूरचा राजा आहे. मी सांगत नाही. पुसा 618 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको. संतोष महाराज आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. मग आम्ही काय करावं? वैकुंठाला सगळ्यांनाच जायला आवडतं. तुम्ही म्हणसाल कसं काय? हो, माझ्या वाचण्यात आजपर्यंत नरकवाशी लिहिण्यात आलेलं वाचलं नाही. वैकुंठ कोणी मेलं की काय असतं? वैकुंठवाशी नाही तर कैलासवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. एका 90त जर वैकुंठ भेटत हे पावशेराचे टाळ वाजून छटाकावा आणायचे कशाला? बरोबर आहे ना. नरकवासी कोणी लिहित नाही. नरकात माणसं जात नाही का? ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला जावंच लागेल ना. पण नरकवासी कोणी लिहित नाही. कैलासवासी नाही तर वैकुंठवासी. ते पत्रिका छापाय जातात भावकीतली माणसं. ते पत्रिका छापणारं करतं स्वर्गवासी. ते दुसरं म्हणतंय ते स्वर्गवासी कट करते वैकुंठवासी कर. ते म्हणतं एका मिनिटात ते डिलीट. नंतर 2-3 बटणं दाबतं आणि वैकुंठवासी. म्हणजे तुम्हाला स्वर्गात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. बरोबर आहे ते टाईपरायटर. पण ऐका,
वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्या टाईपचं होण्यासाठी फार कष्ट करावं लागतं. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागतं. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, मग चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचे सामर्थ्य लागतं त्याला. तपाचे सामर्थ्य तपेविन दैवत. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, मग चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. हे बोलण्याच्या प्रथा आहे. तुमच्या इकडं दहाव्याला मोठा असतो ना दहावा, आमच्या इकडं सावडण मोठा असतो, राखेचा कार्यक्रम. सगळे पाहुणे रावळे राखेला येतात आणि तुमच्या इकडं दहाव्याला येतात. मग दहाव्याला श्रद्धांजली असतात बघा. मी ते राखेच्या कार्यक्रमात बोलत नाही आणि त्या दहाव्यातही जास्त बोलत नाही. एखाद्या वेळ प्रसंग आला, वारकरी वगैरे गेला तर मग बोलावं लागतं. पण सहसा ते टाळतो बोलायचं. का? कारण तिथं खरं बोलता येत नाही. ते कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही. बरोबर आहे ना? लक्ष द्या माझ्याकडे. मग तिथं म्हणावं लागतं सगळं खोटं खोटं. यांना जाऊन अमुक अमुक यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्व आप्तेष्ट पै पाहुणे मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. पण म्हणावं लागणारे गावाच्या जडणघडणीत यांचा सिंहाचा वाटा आहे. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यांनी उसने घेतलेले पैसे कधीच कुणाचे माघारी दिले नाही. पण म्हणावं लागणारे यांच्यासारखा इमानदार माणूस पिंपळवाडमध्ये दुसरा नाही. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे थोबाडानं कधीच कुणाला चांगलं बोलले नाही. पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव. बरोबर आहे ना? मन मिळावू स्वभाव आहे का नाही? काय मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न. काय बोलावं यांच्याबद्दल. आणि असं बोलून झालं, सगळं बोलून झालं की मग म्हणतात यांच्या पश्चात, यांच्या पाठीमागे 2 मुलं 3 मुली, नातू पंतू आप्तेष्ट असा परिवार यांच्या मागे आहे. आणि भगवंतांना यायला पायाजवळ जागा द्यावी. मेवना आहे का देवाचा? हॉलमध्ये नाही, रूममध्ये नाही, डायरेक्ट पायाजवळच का? ते काही एवढं सोपं थोडे आहे. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुळती. तुका म्हणे बळी जीव दिला. एवढं सोपं आहे का ते? म्हणण्याच्या पद्धती आहे. हे एवढं सोपं नाही महाराज. वैकुंठ एवढं सोपं नाही महाराज म्हणले. पण ते सुलभ आणि सोपं कसं होईल? एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. 2 भाऊ होते बघा. वैकुंठ सुलभ कसं मिळतं? यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण. आणि नारायण कुठं राहतो? वैकुंठात. आणि नारायणाला भेटायला जायचं म्हणल्यावर कुठं जावं लागन? वैकुंठात. पण कशानं भेटल तो? तेने नारायण देईल भेटी. उदाहरण सांगतो. 2 भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. एकाला भजन कीर्तन साधू सेवा आवडायची आणि एकाला भजन कीर्तन साधू ट्रबल द्या वेस नका देऊ. एकाला भजन कीर्तन साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. आणि एक दिवस एक महाराज त्यांच्या घरी आले. ते महाराज घरी आले की हे घराच्या बाहेर निघून गेलं. त्याचं असं होतं, महाराज घरी आले की तो घराच्या बाहेर जायचा आणि महाराज घरून गेले की तो घरी यायचा. म्हणजे महाराज घरी आले आणि हे घराच्या बाहेर निघून गेलं. मग या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली. म्हणे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले मी 2 नाही 3 दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. हे महाराज 3 नाही 4 दिवस तिथं राहिले पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले अहो तो घरीच यायला तयार नाही तर मग त्याला भजन कराय कसं सांगू? त्यानं पोळी ते मांडेन वरण काय ते गुळवणी दाबलं गेलं खीर खाऊन घरी. ते मंडपाकडे आलंच नाही ते. बरोबर आहे ना? अहो ते घरीच यायला तयार नाही तर मग आता त्याला भजन कराय कसं लावू? एक काम करा म्हणे, युक्तिवाद करा. महाराज गेले अशी चर्चा करा आणि मी दरवाजाच्या मागे लपून बसतो. महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले. लक्ष द्या माझ्याकडे. आणि महाराज गेले अशी चर्चा केली.
आणि मग तो घरी आला. घरी आला का दरवाजातून मागून पाहिलं, महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरलं. हो सोडा म्हणे माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही, मी राम म्हणणार नाही. मग आता काय केलं? राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेलं. बरोबर आहे ना. मागच्या पावसाळी अधिवेशनात अबू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय तीनदा बोंबललास की. तसे राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव आणि हे बघा याचं मोल करू नको. आणि म्हणले हो सोडा माझ्या दंडाला. महाराज त्यांच्या आश्रमावर निघून गेले आणि याचा अंतकाळ जवळ आला. यमाचे यमदूत याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वर जे जय वकील आहे आरोपी आहे, वरचा जे जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली खातेवही चित्रगुप्ताकडे. आपण खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही, याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. हा म्हणे चला याने खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही म्हणे. याच्या जीवनात सगळं पाप आहे, फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेलं आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. यमराज म्हणले तुझ्याकडे एका नामाचं पुण्य आहे, बाकी सगळं तुझ्या जीवनात पाप आहे. पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं एकदाच नकळत नाव तोंडातून आलं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. ते म्हणे ते पुण्याचं फळ आहे ना ते पहिलं द्या म्हणे, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. ते पुण्याचं फळ पहिलं द्या. आता यमराजाला कळना एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. त्याच्या नामात काय साधी ताकद आहे महाराज? बोला, त्याच्या नामात ताकद कोण सांगणार आहे? ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले यमराजाला काही कळलं नाही एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय. एका नामाचं पुण्याचं फळ मी याला काय द्यावं बाबा. आता यमराजाला काही मेळ लागना. म्हणे आपल्या देण्यात कमी जास्त झालं तर मोठ्याचं नाव घेतलेलं आहे, मग आपल्याला कळत नाही ना. चला याला आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा बोला इंद्र. महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. भारताचा नरेंद्र. इंद्र नरेंद्र देवेंद्र एका राशीचेच येते सगळे. बरोबर आहे ना. महाराष्ट्र म्हणले चला याला आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणले याने एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यायचं सांगा. इंद्र म्हणले लक्ष द्या, एका नामाचं फळ मी याला काय द्यायचं यमराजाने विचारलं. इंद्र म्हणले या नामाचं फळ मी देऊ? अहो याच नामामुळं मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी, देवेंद्राला बी, नरेंद्राला बी. कळलं मग बोलणं. हे नाव घेतलं नसतं, जवळ घेतलं असतं लोक आहे ना. अरे म्हणे या नामाच्या फळामुळंच तर ही खुर्ची मिळाली आणि या नामाचं फळ मी देऊ? नाही, मला जमणार नाही. म्हणले मग आता करायचं काय? याला घेऊन ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणे. चला ब्रह्मदेवाकडे, जग निर्माण करणाऱ्या विधात्याकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात ना? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यायचं सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं जग निर्माण करण्याची ताकदच या नावामुळं मला आली आणि या नामाचं मोल मी करू? मला जमणार नाही. म्हणजे मग आता करायचं काय? आता एक काम करू म्हणे, जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव राम पूजी भगवान शंकराकडे जाऊ म्हणले. गेले भगवान शंकराकडे. कोण कोण? यमराज हा एकदा नाव घेतलेला पठ्या, इंद्र आणि ब्रह्मदेव. कुणाकडे गेले? भगवान शंकराकडे. भगवान शंकराला म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यायचं सांगा. भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या इच्छेनं नाही. म्हणले मग आता याला मोल काय द्यायचं? म्हणले मला सांगता येणार नाही. म्हणले मग आता करायचं काय? म्हणले ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. ते म्हणे अरे चौघायला मेळ लागला नाही म्हणजे याच्यात काहीतरी पावर.
त्यानं अनुमान प्रमाण काढलं म्हणे एवढाल्या देवायला मेळ लागला नाही म्हणजे याच्यात काहीतरी पावर आहे. तो म्हणे ओ सकाळपासून पाहतो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. हा नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला काय द्यायचं तर पटकन देऊन टाका आणि चला मोकळं करा. काय द्यायचं तर पटकन द्या चला मोकळं करा. इथं चला तिथं चला तिथं चला तिथं चला. अहो एका नामाच्या पुण्याचं फळ तुम्हाला देणं होईना. बाकीचे म्हणले बाबा हे नाव साधं नाही, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. आता काय म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. ते म्हणले अरे जगाचा मालक आहे तो. म्हणे मग असेल. अरे आपल्याला तिकडे जावं लागेल. मी येऊ शकत नाही, मी चालू शकत नाही. सकाळपासून फिरवायले राजा, काय ठरलं ते पटकन देऊन टाक असं त्याचं म्हणणं. बरोबर आहे ना? असं त्याचं लक्ष देऊन ऐका. काय बरोबर आहे ना? काय द्यायचं तर पटकन देऊन टाका मोकळं करा. ते म्हणे हे बघ हे नाव ज्याचं आहे आपल्याला तिकडं जावं लागेल. तो म्हणे मी चालू शकत नाही, मी चालू शकत नाही. दुसरं म्हणे मग हाणायचं काय? एक म्हणे नाही नाही मोठ्याचं नाव घेतलेलं आहे तसं कसं जमन. म्हणले बाबा अरे एकच ठिकाण राहिलंय 11 वाजत याले पटकन चल मोकळं करतो तुला पटकन. हा चल म्हणे पटकन. ते म्हणे मी चालू शकत नाही आता. म्हणले मग आता काय करावं? एक म्हणे चालायचा कंटाळा आला का तुला? म्हणले हो. मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो. पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, यमराज. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसले होते. समोरून आलेली पालखी पाहिली. भगवंतानं पालखी पाहिली आणि आश्चर्यचकितच झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. म्हणे आता आपण इथं बसून जमणार? एवढे मोठे माणसं जर आपल्याकडे पालखी घेऊन येत असन तर आपण 4 पावलं पुढं गेलं पाहिजे. भगवंत उठले ना आडवे पालखीकडे निघाले आणि या चौघांनी पाहिलं. म्हणे अरे याला तर आपण लहान समजू लागलो आणि याला पाहिल्यावर तो देव उठून आला आणि देवाला वाटलं याय ना खांद्यावर घेतला म्हणल्यावर ह्यो किती मोठा असन. मिळत नाही. भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले म्हणले कशासाठी येणं केलं? म्हणले विचार आहे आता शिल्लक काय राहिलं. म्हणे हे कोण आहे याला पालखीत घेऊन आले तुम्ही? म्हणे याचंच मॅटर होतं, याचंच मॅटर होतं. म्हणले म्हणे हे कोण आहे? हो म्हणे याचंच होतं. म्हणे हिशोब याचाच करायचा होता. म्हणे अहो पण हे हाय कोण? अहो म्हणे याने एकदा तुमचं नाव घेतलं याचं फळ काय द्यावं तर हे म्हणे तुम्हाला द्यायचं तर द्या आणि तो मेळ आम्हाला लागना म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. अजून याला फळ देता तरी काय? हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ करी काय द्यायला पाहिजे? चला बोला. वैकुंठाची जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसासाच 18 जना विठोबा रखुमाई. जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव आमनी तुमनी सगळ्यांनी करा. बरोबर आहे ना? तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे हात वर करा एकदम सरळ. विठ्ठल
अतिशय गोड या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावलेली आहे. त्यांना धन्यवाद देतो. गावकऱ्यांनी भरपूर या ठिकाणी यावर्षी मोठं धाडस केलं बरं, म्हणून तुम्हाला मी प्रथमतः धन्यवाद देतो. एक मी येणार असलं की एक सगळ्यांच्या अंतकरणातला भावच वेगळा असतो, बरोबर आहे ना. सगळ्यांना कौतुक वाटतं, जवळचं वाटतं, आपलेपणा वाटतो. आणि खूप वर्षापासून येतो ना मी, आणि तरी तेवढंच प्रेम सगळ्यांचं आहे. सानप भावा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळी मंडळी सर्वांना धन्यवाद. सगळ्यांना विनंती करतो, गावातल्या तरुणांनी खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला. तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. ऐकायलाही तरुण मंडळ भरपूर आहे का नाही. मग मी पुन्हा एकदा तुमच्या गावातल्या सगळ्या तरुणांना, कारण ज्यांची पंगत आहे त्यांनी गावाला तुम्ही येणार म्हणून मांडे आणि खिरीची पंगत दिली म्हणे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम.